स्मरण करतील त्यांच्या सर्व विघ्नांचे नाश होतील. तू विघ्नहर्ता म्हणून पृथ्वी तलावर पूजला जाशील. गणेशाने हात जोडून भगवान विष्णूंना विनयाने वंदन केले. ब्रह्मदेव पुढे आले आणि आपल्या कमंडलूतील पवित्र जलाचे काही थेंब गणेशावर शिंपडले. मी सृष्टीकर्ता ब्रह्मा तुला आशीर्वाद देतो, ते मंगलस्वरे म्हणाले. तुला अनंत विद्यांचे ज्ञान लाभेल. तू महान ज्ञानी आणि विद्वान म्हणून ख्याती पावशील. सर्व जीवांचे तू कल्याण करशील. लहान गणेशाने ब्रह्मदेवांनाही वंदन केले. त्याच्या कपाळावर त्या अमृतबिंदूंचे थेंब पडताच सुंदर तेजाची लाली झळाळली. याप्रमाणे इंद्रादी इतर देवतांनीही पुढे येऊन आपापल्या पद्धतीने त्या बालकावर कृपादृष्टी दर्शवली. कोणी त्याला अपार संपत्ती आणि सुखाचे वरदान दिले, तर कोणी त्याच्या पराक्रमाची